गायरानधारकांनी केलं भोकरदन तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन। पीक पेरा आणि जमिनीचा सातबारा नावावर करण्यासाठी केलं आंदोलन। तालुक्यातील मोठ्या संख्येनं गायरानधारकांची उपस्थिती। दिनांक 21 जुलै 2025 सोमवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन येथील तहसील कार्यालयासमोर भोकरदन तालुक्यातील आणि परिसरातील शेकडो गायरानधारकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करत मागणी केली आहे की मागील 30 ते 40 वर्षांपासून शेकडो गायरानधारक हे गायरान जमीन काढून आपला उदरनिर्वाह करत आहेत। मात्र शासनाकडून यांच्या संदर्भात कुठलाही लेखी आदेश आणि त्यांचा पीक पेरा सातबारा काढण्यात आला नाही। त्यामुळे सदर ताबा असलेल्या गायरान जमिनीचा पीक पेरा आणि सातबारा संबंधित कारणाधारकांच्या नावाने करून गायरानधारकांना न्याय द्यावा या मागणीसाठी आज हे एक दिवसीय धरणे आंदोलन केलं असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते जगदीश इंगळे यांनी दिली आहे। महात्मा ज्योतिबा फुलेंचा राजश्री छत्रपती शाहू राजांचा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचा सन 2025 चा खरीप हंगामाचा पंचनामा झालाच पाहिजे। पिकाच्या नोंदी झाल्याच पाहिजेत। पिकाच्या नोंदी झाल्याच पाहिजेत। पटवारीने शेतात जाऊन पंचनामा केलाच पाहिजे। जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, पिकाचा पीक विमा भरून घेतलाच पाहिजे। सांगा काय आंदोलन केलं, काय मागणी? आज मी भाई जगदीश कुमार इंगळे, संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना। म्हणजे सन 2025-26 च्या खरीप हंगामामध्ये आमच्या दलित, आदिवासी, भूमिहीन, ओबीसी, गरीब मराठा समाजाच्या लोकांनी वंश परंपरागत दरवर्षी जमिनीची मशागत आणि पेरणी केलेली आहे। परंतु सरकारने हस्तलिखित सातबारा लिहिणं बंद केल्यामुळे, गाव नमुना बंद झाल्यामुळे आमच्या अतिक्रमण जमिनीवर पेरणी केलेल्याचा पुरावा नष्ट केलेला आहे। म्हणून आम्ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 17चा आधार घेऊन मान्य तहसीलदार यांच्याकडे सन 2025 च्या खरीप हंगामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश ग्राम महसूल अधिकारी यांना द्या, ही मागणी घेऊन आता आम्ही इथं मौजे गोसेगावचे लोक घेऊन बसलेला आहे। काय सांगितलं अधिकाऱ्यांकडून, काय प्रतिसाद? त्यांना आता शासन निर्णय जरी थोडासा नकारात्मक असला, परंतु भारतीय संविधानामध्ये महसूल संहितेला खूप महत्व आहे। महसूलच्या अधिनियमाला खूप महत्व आहे। म्हणून दलित, आदिवासी, भूमिहीन, बेघर, ओबीसी, गरीब मराठा, सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्यायासाठी संविधानात्मक मार्गाने संघर्ष करणारी आशिया खंडातील ही आमची पहिली क्रांतिकारी संघटना आहे। आणि सदर संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही महसूल संहितेचा आधार घेऊन तहसीलदाराकडे पाठपुरावा केला। त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन, आमच्या निवेदनाची दखल घेऊन ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांना एक निर्देश पत्र आता आणून दिलेलं आहे आम्हाला। आता आम्ही ते पत्र घेऊन तलाट्याकडे जाणार आणि जमिनीचे पंचनामे, काय काय जमिनीत पेरणी केली त्याचे पंचनामे करून त्याचे माहिती म्हणजे वस्तुस्थिती माहिती शासनाकडे सादर करणार आहे आम्ही। बघा, गावातील लोकांच्या गुरे ढोराचा प्रश्न हा त्यांचा गुरे ढोर हा त्यांची वैयक्तिक संपत्ती आहे आणि महसूलची जी जमीन आहे वहिती आणि पेरणीला करून दरडोई लाखोचे उत्पन्न ते लोक घेतात। त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाहाचं साधन ते असल्यामुळं तलाठी यांनी गाव पातळीवरती एक बैठक घेऊन 5% जमीन शिल्लक ठेवायला पाहिजे। त्याच्यात धोरणात्मक पद्धतीचे कोणताच विषय न घेता केवळ मातंग बौद्ध, आदिवासी, भाषे भारत यांच्या जमिनीवर ते जे पिकं त्यांना दिसतात ते पिकं त्या लोकांच्या डोळ्यात चालतात। कारण त्यांच्याकडे जमीन असते 25-25 लाखाची, त्यांच्याकडे फुकट गायरान जमीन असल्यामुळं आणि हे कबाड कष्ट करून त्या जमिनीत मशागत करून पेरणी करतात आणि त्याची देखभाल करतात। त्याच्यामुळे उत्पन्न जास्त वाढते आणि उत्पन्नाचा वाटा बी त्यांच्या मग तो डोळ्यात चालते। मग त्यांना असं वाटतं की बाबा हे आमच्या जनावरांचा चाराची जमीन आहे आणि यांनी हे जमीन पिकली म्हणून त्याच्यात हेतुपुरस्कर तो प्रकार करतात। तो प्रकार केला नाही पाहिजे, कारण आता यांना बी जगण्याचा अधिकार आणि उदरनिर्वाहाचं साधन त्या जमिनीमुळे प्राप्त झालेला आहे।